नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पुण्यनगरीमध्ये माऊलींचं आणि तुकाराम महाराजांचं आगमन झालेलं आहे, तर त्याविषयी आपण आपल्या मंडळाच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं तर आज कोणते कार्यक्रम आणि शिबिर राबवले त्याविषयी पुणे डिजिटल मीडियाला माहिती द्या। आपलं स्वागत आहे। रामकृष्ण हरी। आपलं नाव काय? मी अनिकेत वसंतराव कोटाळे, अशोक चौक मित्रमंडळ अध्यक्ष आहे मी, आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस आहे। आणि गेले अनेक वर्ष मंडळाच्या माध्यमातून, म्हणजे मंडळाला आज 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आणि जे काय आमच्या वाडवडिलांनी किंवा इथल्या भागातल्या आमच्या वडीलधाऱ्या लोकांनी जे काय येणाऱ्या पालखी 400-500 वर्षाचा जो सोहळा अखंड इथं सेवा ठेवलेली आहे, आणि जे काय आमच्या लोकांनी पूर्वजांनी किंवा आमच्या समाजाने इथे दाखवले इथं, त्याप्रमाणे आम्ही सेवा घडवत असतो। येणाऱ्या पालखीचं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आमचं भाग्य आहे की आमच्या अशोक चौक मित्रमंडळाच्या मुख्य चौकातून पुढे मार्गस्थ होते। त्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा आमच्या पुढील चौकातच मार्गस्थ होते। म्हणजे मुख्य दोन्ही दर्शनाचा मार्ग हा मुख्य आमच्या अशोक चौक मित्रमंडळाला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे, आणि तोच मार्ग दोन्ही भक्तिभावाने अगदी कनेक्ट आहे, आणि प्रचंड प्रमाणात तिथे कायमस्वरूपी गर्दी असते। या 2 दिवसात आम्हाला सेवा करायला, आपण जे म्हणतो की साधू संत येती गाडा आणि तोची दिवाळी दसरा, पण हे गेले 75 वर्ष किंवा 100 वर्ष म्हणलं तरी मंडळाच्या माध्यमातून ही सेवा चालू आहे, आणि अखंड पुढेही राहणार ही 100% खात्री आहे मला। आणि आज यात प्रखरतेने एक जाणवतं की आज आमचे दादा नाही आहेत, आणि आमच्या वहिनी तर आम्हाला आहेत, वहिनी साहेबांकडनं आम्हाला जे काय अडचणी आम्ही आहेत त्या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही कृती समिती स्थापन केली होती की जे पालखी इथून दुसरीकडे नेण्याचा हट्टास घेत होते काही लोक, पण तो वहिनींच्या पालकमंत्री माध्यमातून किंवा आम्ही सगळे कार्यकर्ते या भागातले अनेक मंडळ एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली, आणि आज त्या जागेवर छान असं मंदिर होत आहे। पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्यांचे आम्ही आभार मानतो की आता भविष्यात तो वाद आता संपलेला असेल, त्यामुळे पुन्हा आम्हाला सेवेची अशी संधी राहणार आहे। मुख्य म्हणजे निवडुंगा विठोबा देवस्थानला माझे वडील कैलासवासी वसंतराव कोठावळे उपजिल्हाधिकारी होते, ते तिथं अनेक वर्ष हे होते, ट्रस्टी होते। नंतर माझा छोटा भाऊ कैलासवासी नचिकेत उर्फ पप्पूशेठ कोठावळे, या भागातल्या सर्व मंडळांशी आम्ही दोघं भाऊ संपर्कात होतो, आणि कोठावळे परिवार किंवा आमच्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते, कुंभारवाडा परिसर आहे, आमचं गोरा कुंभार भजनी मंडळ आहे, हे आमची परंपरा ही चालूच आहे। म्हणजे पालखी आहे, गणेश उत्सव आहे, नवरात्र उत्सव, या भागातला सगळ्यात मोठा नवरात्र उत्सव आमच्या या मंडळात घडत असतो, आणि सगळे कार्यकर्ते आमचे एकजुटीने इथं काम करतात। तो जास्त आनंद आहे। वर्षभर कार्यक्रम आहे। पालखी गेली की गणपती आहे, दसरा आहे, आमचं सर्वसाधारण म्हणजे सर्व समाजाचा भाग आहे। आंबेडकर जयंती असतो, आता येणारी 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची आहे, लहुजी वस्तादांची आहे, आंबेडकर, या सगळ्या शिवजयंती आहे, या सगळ्या जयंत्या सुद्धा या भागात अतिउत्साह आणि एकजुटीने होतात, याचा आम्हाला अभिमान आहे। नानापेठ परिसर हा सर्व समाजाने वेढलेला आहे, आणि ते सगळे एकत्र होऊन इथे सेवा करतात। म्हणजे आता तुम्ही तुमच्या माध्यमातून या ज्या पालखी सोहळ्यात फिरताल किंवा फिरला असताल तर अनेक तुम्ही बघताल की प्रत्येक समाजात आपापलं योगदान देतोय। जे काही वारकऱ्यांची सेवा, मग चरण सेवा असो, अन्नदान असो, घराघरात इथं 5 वारकरी घालायची परंपरा आहे, ते सुद्धा आता घराघरात आमच्या इथं, म्हणजे जसं आपण पाहुणे आले किंवा दिवाळी दसरा म्हणतो, ते सुद्धा आता चालू असतील। प्रत्येकाच्या घरात 2 वारकरी, 5 वारकरी, 11 वारकरी यथाशक्ती। मंडळाच्या वतीनं आपण 2 दिवसात कोणते कार्यक्रम राबवले? मंडळाच्या वतीनं आम्ही काल 1000 लोकांना भाकरी आणि पिठलं रात्री सेवा देत असतो, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 3000 लोकांचं जेवण आता जे तुमच्या समोर आहे ते चालूच आहे। नंतर संध्याकाळी परत पुन्हा काही ना काही सेवा येत असते, इतर काही दानशूर लोक मंडळात देऊन ते आम्ही कार्यकर्ते सेवा करतो। उद्या पालखी इथून जाऊच तो पण ते छान नाश्ता, जेवण, त्यांची राहण्याची व्यवस्था असो, शौचालयाची व्यवस्था असो, किंवा काही जास्त आपल्या महाराष्ट्रातून लोक येतात, काहींना मार्ग मिळणे किंवा काही थोड्याशा वयस्कर व्यक्ती असतात, ते रस्ता चुकतात, त्यांना त्यांच्या दिंड्यांपर्यंत पोहोचवणे, मार्ग दाखवणे, किंवा वयस्कर असतील त्यांना रिक्षाची व्यवस्था आम्ही करतो। जवळपास पुढे दगडूशेठ गणपतीला जाणे, सारसबागला जाणे,
तर तेवढेफार आम्ही ज्या यथाशक्ती आहे आमचे कार्यकर्ते करतात. एकदा जेवण झालं की त्या सेवा आमची चालू होऊन जाते. तर यापुढील कार्यक्रम असाच चालत राहावा. पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.